कसं ना कामाला जाणार वोटिंग करणार का काय करणार? गोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणात लोक मतदान करायला बाहेर पडले, पण असं असताना निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून जो काही आदेश आलाय, जो फतवा आलाय की मतदान केंद्रामध्ये कुठल्याही पद्धतीचं मोबाईल किंवा पर्स घेऊन जायचं नाही. गोरेगावमध्ये मोठ्या प्रमाणात असंघटित कामगार आहे. त्या कामगारांसोबत ते कामाला जातात, ते कामाला जाताना बॅग घेऊन जाणं, मोबाईल घेऊन जाणं हे होणारच. अशा वेळी हा संपूर्ण कामगार वर्ग आज इथे मतदानासाठी प्रतीक्षित आहे, कारण आम्हाला आतमध्ये जायला मिळत नाही. मोबाईल आहे आणि पर्स आहे. आता हे मोबाईल आणि पर्स ठेवायला जागाच नाही आहे, आणि मग ही जागा उपलब्ध होत नसेल तर यांनी मतदान करायचं नाही का, आणि हे परत कामाला जाणार नाही का? या कारणामुळे गोरेगावातल्या मतदानाचा टक्का हा कमी होऊ शकतो, आणि याला जबाबदार निवडणूक कार्यालय आणि पोलीस प्रशासन असणार आहे. 1.5 तास बंद मशीन आहे, 1.5 तास बंद मशीन आहे, आणि 1.5 तास मशीन बंद लगेच झाली का? 2 तासात 1.5 तास बंद. म्हणजे हा मोदीचा कायदा आहे का? कुठला कायदा आहे? लोकशाही आहे, आणि लोकशाहीमध्ये लोकांना मतदान देण्याचा हक्क आहे. तसं त्यांनी प्रबंध करायला पाहिजे होता. प्रत्येक वर्कर लोक कसा जाणार? ज्याचा जर मोबाईल आहे त्याची बॅग राहणार, मग तो एक कसा ठेवून त्यांची, आणि प्रबंध करायला पाहिजे होता प्रत्येक मतदारांना यायला पाहिजे होता. आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांना विनंती करतोय की आपण तातडीने आपल्या निवडणूक केंद्राला यंत्रणांना सांगा मोबाईल स्विच ऑफ करून आतमध्ये घेऊन जाऊ शकतात, आणि बॅग ही बाहेर ठेवू शकतात. आज बॅग, पर्स, मोबाईल घेऊन जायला मना आहे, त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होतो. यांच्या बॅगा कोण सांभाळेल? कायदा काढलाय त्याला वोटिंग मध्ये मिळते, मला वोटिंग द्यायचं का? लोकांनी बहिष्कार टाका, त्यांच्यावर बहिष्कार टाका. मग नाही चितपंत घेऊन गेले